26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी साजरी करायची आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 रामनवमीचा कालावधी आहे. 26 मार्चला सकाळी 11:48 नंतर रामनवमीचा तिथी चालू होते ते 27 मार्च 2026ला सकाळी 10:06 नवमी तिथी समाप्त होते. 26 मार्च रोजीच आपल्याला रामनवमी तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी करायची आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये रामनवमी ही अतिशय धुमधडाक्यामध्ये साजरी केली जाते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि नैतिक मर्यादेमध्ये राहून पुरुष कसा उत्तम बनू शकतो हे आपण प्रभू श्रीरामांकडून शिकलेलो आहोत. श्रीरामांतील देवतत्व हे श्रीरामांनीच तयार केलेले आहे. आपल्या विचारातून आणि व्यवहारातून प्रभू श्रीरामांनी कधीही मर्यादा सोडली नाही. म्हणूनच प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. प्रभू श्रीराम हे फक्त एक आदर्श पुरुषच नव्हते, तर ते एक वचनी होते, एक वाणी होते आणि एक पत्नी होते. आई कैकेयीच्या हट्टावरून आणि पिता दशरथ यांच्या आज्ञेवरून 14 वर्षांचा वनवास प्रभू श्रीरामांनी भोगला. वडिलांचा शब्द खाली पडू नये, वडिलांचा मान राखला जावा यासाठी त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. अहिल्याचा उद्धार करणारे, शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे, इवल्याशा खारीच्या पाठीवरून हात फिरवणारे प्रभू श्रीराम हे पृथ्वी तलावरती अवतरलेले साक्षात परब्रह्मच होते. म्हणूनच सर्वांनी प्रभू श्रीरामांसारखं होण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. आता रामनवमी कशी साजरी करावी, तर 12:39 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. आपल्याला काय करायचं आहे, तर 11:45 नंतर तुम्ही काय करू शकता, आपल्या प्रत्येकाकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, भगवान विष्णुदेवांची असेल किंवा कुठल्याही देवतेला तुम्ही अभिषेक केला, कुठल्याही देवतेला राम स्वरूपामध्ये तुम्ही पूजन केलं तरी शेवटी ते सगळं काही महाराजांपर्यंतच जात असतं. अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृतने करू शकता. त्यावेळी तुम्ही 16 वेळा पुरुषोत्तम स्तोत्राचं पठण करायचं आहे. पुरुष सूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. तुम्ही त्यानंतर ती मूर्ती स्थापन करून घ्या. तांदळाची रास घाला, त्यावरती ती मूर्ती ठेवा. सपोज आता तुम्ही बाळकृष्णांची पूजा करत आहात, तुम्ही बाळकृष्णांना वस्त्र अर्पण करा. जे जे तुम्ही अर्पण करणार आहात ते तुम्ही मनात बोलून दाखवा की मी तुम्हाला वस्त्र समर्पित करत आहे. प्रभू श्रीराम, मी तुमच्या ज्या काही पूजा करणार आहे त्या माझ्या मानून घ्या. प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर आरती करून घ्या, पूजा करून घ्या, दिवा अगरबत्ती धूप लावून घ्या. नैवेद्यामध्ये तुम्ही काही एखादा गोडाचा पदार्थ ठेवा. 12:39 तुमच्या घरामध्ये पाळणा असेल तर त्या पाळण्यावरती बाळकृष्णांची मूर्ती, प्रभू श्रीरामांची मूर्ती, जी मूर्ती तुम्ही घेणार आहात ती मूर्ती ठेवून तुम्ही छानपैकी 12:39 पाळणा हलवायचा आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही शिऱ्याचा प्रसाद देवाला अर्पण करू शकता. या दिवशी जर तुम्ही गुरुवारचे काही उपवास करत असाल, गुरुवारच्या काही सेवा चालू असतील तर तुम्हाला रामनवमीचा उपवास करता येणार नाही. आणि जर तुम्हाला काही उपवास नसेल तर तुम्ही रामनवमीचा उपवास करू शकता. या दिवसात आपल्याला प्रभावी सेवा करायच्या आहेत की ज्या सेवेने आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. तर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा स्तोत्र या दिवशी आवर्जून आपल्याला पठण करायचं आहे. तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असेल, ऐकत नसेल किंवा मुलं सुदृढ व्हावी, त्यांचा प्रत्येक अवयव सुदृढ व्हावा, मुलांची प्रगती व्हावी, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी आणि सगळ्या दृष्टिकोनातून प्रगती व्हावी यासाठी तुम्ही त्या मुलांच्या कपाळावरती मधली 3 बोटं त्यांच्या कपाळावरती ठेवून तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. 11 वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. 10 वेळा तुम्ही 1 ते 9 ज्या ओव्या आहेत त्या म्हणायच्या आहेत आणि 11व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण रामरक्षा पठण करायची आहे. कारण फलश्रुती आपण एकदाच म्हणत असतो. अशा प्रकारे जर तुमची मुलं स्वतः रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकत असतील तर अतिशय उत्तम, त्यांना करायला सांगितलं तरीही चालेल. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही मधले 3 बोटं तुमच्या गर्भावरती ठेवून, तुमच्या पोटावरती ठेवून रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही गर्भसंस्काराचे क्लास करत असाल ना तर त्यात रामरक्षा स्तोत्राचं पठण करून घेतलंच जातं. तर तुम्ही ना ही सेवा नक्की करा. खूप छान अनुभव तुम्हाला येतील. रामरक्षा स्तोत्राचं पठण झाल्यानंतर आपल्याला एकदा मारुती स्तोत्राचं पठण करायचंच आहे, तेव्हाच आपली सेवा पूर्ण होते. कारण प्रभू श्रीरामांना हनुमानजींची सेवा केलेली आवडते आणि हनुमानजींना प्रभू श्रीरामांची सेवा केलेली आवडत असते. तुम्हाला अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत अभिषेक करा किंवा जय राम
किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा या मंत्राचं पठण करता करताही तुम्ही अभिषेक करू शकता. ज्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण झालंच पाहिजे, ज्या घरामध्ये रामरक्षा पठण केली जाते त्या घरामध्ये भूत प्रेत पिशाच करणी बाधा या गोष्टी कधीच होत नाही. तुम्ही नक्कीच या गोष्टीचा अनुभव घेऊन पहा. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमी साजरी करायची आहे आणि या प्रभावी सेवा करायच्या आहेत. काहीही अवघड नाही आहे, जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे नक्कीच या सेवा करा आणि या सेवेचा दिव्य अनुभव तुम्ही अनुभवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.